आपण कीर्तनकाराने जर चांगले शब्द काढले जे तुमच्या हृदयापर्यंत डायरेक्ट जातील तेव्हा आपण प्रतिसाद दिला पाहिजे का? कारण तुमच्या मानधनापेक्षा तुमच्या टाळ्यांच्या प्रतिसादाची आवश्यकता कीर्तनकाराला एक नंबर राहते. म्हणून फक्त एक काम करा, हाताने टाळी मुखाने नाम आणि एवढं तासभर तुमच्याकडे काम विठाला. आता बाळून उत्तरच ठेवलं नाही. या कुंडातून त्या कुंडात गेली हे नाही, या धरणातून त्या धरणात गेली हे पण नाही, या गावावरून त्या गावाला गेली हे पण नाही. गुरुजी जशी निघाली तशी समुद्राला जाऊन मिळाली. आता उत्तर संपलं बुवा, पण गुरुजी थोडा पुढच्याच घरातला होता. गुरुजी म्हटला बाळ्या काय रे बाळ्या, गंगा समुद्रात गेली आता पुढे कुठे गेली? आता पुढे कुठे म्हटल्यावर बाळ्या म्हटला गुरुजी आता गंगा तुमच्या सासरवाडीत गेली. का? गंगेचा प्रवाह समुद्रापर्यंत आहे. शिकण्यासाठी उदाहरण आहे काय? गंगा एकदा समुद्राला मिळाली, गंगेचं जीवन जसं परिपूर्णतेला जातं तसं हे आपले काल्याचं कीर्तन झालं की सप्ताह परिपूर्णतेला जातो. चला, पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कळालं. दुसरा प्रश्न आहे काल्याचं कीर्तन दुपारी का करावं? तर त्याचं फार सोपं उत्तर आहे महाराज. भगवान कृष्णाने यमुनेच्या काठावर वाळवंटामध्ये दुपारी काला केला, संध्याकाळी नाही, तिसरा पारा नाही किंवा तो सकाळी पण नाही, बरोबर दुपारी केला. म्हणून खडकी सोडी गेल्या मोठा आजीचा दैकाला पुढे सांगणार आहे मी ते. याच्यासाठी सांगायचं दुपारी भगवंताने केला म्हणून त्याची प्रतिकात्मक बुद्धी वारकरी संप्रदाय वापरतो, दुपारी काला करतो. चला, तिसरा अतिशय महत्वाचा प्रश्न, दुपारी करायचा ते कळालं, शेवटी का करायचा ते कळालं. पण आता एक महत्वाचा प्रश्न आहे, काल्याच्या कीर्तनामध्ये दत्त सांगायचा नाही, काल्याच्या कीर्तनामध्ये खंडोबा सांगायचा नाही, काल्याच्या कीर्तनामध्ये राम नाही, काल्याच्या कीर्तनामध्ये पांडुरंग नाही, काल्याच्या कीर्तनात चरित्र देऊच्या